ओम नमो आदेश. आजचा दिवस तुम्हाला चांगला जावा हीच कानिपनाथ बाबाशी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्र 2025 वार सोमवार 22 सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून घटस्थापनाची सुरू होऊन 1 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाने समाप्त होईल व गुरुवारी 2 ऑक्टोबर विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल. यावर्षी चतुर्थी तिथीच्या विस्तारामुळे नवरात्र 10 वर्षाची असून ती विशेष शुभ मानली जाईल. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तो 22 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून तर 8 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्याचबरोबर अभिजित मुहूर्त 11 वाजून 49 मिनिटं तर 12 वाजून 38 मिनिटापर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे. या नवरात्रातील देवीची नवरूपी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्णमंडिका, स्कंदमाता, कात्यायना, कालरात्री, महागौरी, सिद्धदात्रे यांची पूजा केली जाते. अष्टमी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजून 31 मिनिटांनी ते संध्याकाळी 6 मिनिटापर्यंत असणार आहे. आणि 1 ऑक्टोबरला जी नवमीची तिथी आहे तर ती साजरी केली जाणार आहे. देवीचे आगमन यंदा हत्तीवर आहे. तर देवीची प्रस्थान नाव आहे ते मानव वाहनवरून असण्याने नवीन दिशा, उत्साह आणि सकर्मतेचा संदेश आहे. या संपूर्ण काळात नवरात्रीचे व्रत, कन्यापूजन, दुर्गा सप्तपदीचे पठण यांना विशेष महत्त्व असून हा काल अत्यंत शुभ, भक्तांसाठी मंगलमय मानला जातो. तर सर्वांनाच माहिती आहे नवरात्रामध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस वेगवेगळे कपडे आणि साड्या परिधान केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नवरात्रामध्ये कोणत्या साड्याचे शुभ रंग आहे आणि त्याचबरोबर कोणत्या साड्या घालू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये, त्याचबरोबर कोणते रंग अशुभ आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नवरात्र व्रत करताना सर्वात प्रथम सुभूषित राहून प्रातःकालीन स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व घटस्थापना करून देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करावी. रताळेमध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान याचा त्याग करून सात्विक आहार घ्यावा. बहुतेक बाजारात फलाहार, दूध, साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे इत्यादी घेतले जातात. घरातील वातावरण पवित्र, सकर्मता, शांतता ठेवावे आवश्यक असणे. रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा, दुर्गा सप्तपदी पठण, दुर्गा स्तोत्राचे पठण करावे, मंत्र जप करावे, आरती करावी. व्रत केल्याने आपल्या जीवनातील राग, द्वेष, खोटेपणा, अपशब्द याचा आपल्याला त्याग करायला पाहिजे. त्याचबरोबर संयम, दया यांसारखी गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे. नवरात्राच्या 9 दिवशी कन्यापूजन करून त्यांना भोजन, वस्त्र देऊन व्रताचे पारायण करून देवीचा आशीर्वाद घ्यावे. नियमाचं पालन केल्यास मनशांती, आरोग्य, यश, देवीची कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असते. 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालण्यामागे एक धार्मिक आणि आध्यात्मिक सुंदर असा अर्थ आहे. नवरात्र हे नवरूपाचे पूजन, प्रवाह आणि असणे. प्रत्येक दिवस एका विशिष्ट रूपाने जोडला असतो आणि त्या रूपानुसार रंग निवडलेला जातो. रंग हा ऊर्जेचा, भावनेचा वाहक मानला जातो. त्यामुळे ठराविक रंगाची साडी परिधान केल्यास त्या दिवसाच्या देवीच्या स्वरूपाशी आपल्याला संदर्भ आहे तर तो जपला जातो. भक्तांना विशेष आशीर्वाद दिला जातो. त्याचबरोबर पांढरा रंग शुद्धता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा ऊर्जा, सामर्थ्य प्रतिनिधी करतो. हिरवा रंग समृद्धी यांच्यामध्ये वाढ करत असतो. अशा प्रकारे प्रत्येक रंग देवीच्या वेगवेगळ्या शक्तीचे स्तोत्रात असल्याने नवरात्रात रंग धारण भक्ती भाव देवीच्या स्वरूपाशी एकरक्त होतात आणि सकर्मता, उत्साह आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवत असतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल जे काही मी रंगाचे सांगणार आहे तर त्यानुसार तुम्हाला रंगामध्ये साड्या किंवा ड्रेस तर परिधान करायचे आहे. जर तुम्ही नवरात्रात 9 दिवसामध्ये अशा पद्धतीने रोज 9 दिवसाचे 9 रूपामध्ये अशा पद्धतीने जर साड्या किंवा ड्रेस घातले तर तुम्हाला देवीची नक्कीच आशीर्वाद प्राप्त होईल. आता बघूया आपण नवरात्रात 9 दिवसामध्ये कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत. तर पहिला दिवस असणार आहे तो 22 सप्टेंबर वार सोमवार. या दिवशी पांढरा रंग असणार आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निर्गसता, स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे शुद्धता प्रतीक मानला जातो. तसेच दुसऱ्या दिवशी 23 सप्टेंबर वार मंगळवार लाल रंग असणार
आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची देवीची पूजा केली जाते. लाल रंग शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक मानलेले आहे. तर तिसऱ्या दिवशी 24 सप्टेंबर वार बुधवार निळा रंग असणार आहे. निळा रंग हा चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा ऊर्जेचे विश्वासाचे प्रतीक मानले जाते. चौथ्या दिवशी 25 सप्टेंबर वार गुरुवार पिवळा रंग असणार आहे. चौथ्या दिवशी कृष्ण मंडिका देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा उत्साह आणि आनंदेचा प्रतीक मानला जातो. पाचव्या दिवशी 26 सप्टेंबर वार शुक्रवार हिरवा रंग असणार आहे. स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानले जाते. सहाव्या दिवशी 27 सप्टेंबर वार शनिवार राखाडी रंग असणार आहे. कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा शक्ती पद्धतीचा रंग म्हणून ओळखला जातो. सातव्या दिवशी 28 सप्टेंबर रविवार कालरात्री देवीची पूजा केली जात आहे. केशरी रंग असणार आहे. केशरी रंग हा ज्ञानाचे शांतीचे प्रतीक मानले जात आहे. आठव्या दिवशी 29 सप्टेंबर वार सोमवार मोरपंखी रंग असणार आहे. हा रंग सुपितकाचे म्हणून ओळखले जाते. महागौरी देवीची पूजा केली जाते. नवव्या दिवशी 30 सप्टेंबर वार मंगळवार गुलाबी रंग असणार आहे. सिद्धता दात्रे देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेमळ जिव्हाळ ओळखला जातो. अशा प्रकारे जे हे 9 दिवस आहेत तर ते 9 दिवसामध्ये अशा पद्धतीने रंग असणार. त्यानुसार तुम्हाला साड्या ड्रेस कपडे परिधान करायचे आहे. तर आता पाहूया आपण नवरात्रामध्ये अशा कोणत्या साड्या आहेत की त्या आपल्याला परिधान करायच्या नाही. त्या का परिधान करायच्या नाही? नवरात्रामध्ये 9 रंग निवडताना काही रंग टाळावे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कारण ते नकारात्मकता अशुभता किंवा दुःखांती संबंधित मानले जाते. तर काळा रंग परंपरेने शोक तामसिक पर्वती आणि नकारात्मक शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर त्यामुळे नवरात्रात काळ्या रंगाची साडी घालण्याचे टाळावे. त्यानंतर तपकिरी गडद रंग गडद राखाडी खूप गडद निळे रंग उदासी स्थिरचे अभाव आणि अधिरक्तशी जोडलेले जातात असल्याने नवरात्रासारखे आनंद उमेद आणि देवी शक्तीच्या पूजेचे या काळामध्ये हे रंग वापरणे अयोग्य मानले जाते. ह्या दिवस सात्विक ऊर्जा शुद्धता शुभवतासाठी ओळखले जाते. त्यामुळे हलके तेजस्वी आणि सकारात्मकता भावनेचे प्रतीक असलेले रंग जसे की पांढरा लाल पिवळा हिरवा गुलाबी यांसारखे अधिक प्राधान्य दिले जाते. अशुभ रंग टाळण्यास नवरात्रातील व्रत अधिक पवित्र राहते. साधकीला देवीची कृपा सहज प्राप्त होते. त्यामुळे नवरात्रीत आपल्याला जे हे 9 रंग आहे ना तर त्यांचंच परिधान करायचं आहे. जे रंग आता तुम्हाला मी सांगितले आहे तर ते चुकूनही रंगाचे साड्या ड्रेस कपडे आहेत ते घालू नका. त्याचबरोबर बांगड्याला सुद्धा या कालावधीमध्ये खूप महत्त्व आहे. बांगड्या घालत असताना नेहमी तुम्ही काचीच्या बांगड्या आपल्या हातामध्ये या 9 दिवसामध्ये असाव्या. बांगड्या आहे ज्या तर सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. तर काचीच्या बांगड्या लाल किंवा हिरव्या ज्या आहेत तर त्याच तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहे. आपल्या हातामध्ये तुम्हाला चुकूनही मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात तर त्या चुकूनही घालायच्या नाही. अशा पद्धतीने आपण संपूर्ण नवरात्रामध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी कोणते ड्रेस घालावे कोणत्या रंगाचे घालू नये कोणत्या बांगड्या घालू नये अशी संपूर्ण माहिती शारदीय नवरात्राची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही जर पाहिला असेल तर आवडला जरी असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. तर धन्यवाद.